नमस्कार मित्रांनो, अनुभव स्टडीमध्ये सर्वांचं स्वागत. 28 एप्रिल 2026चे जेवढेही महत्त्वाचे 10 चालू घडामोडीचे प्रश्न आहेत, हे रोज सकाळी आपण 6 वाजता बुलेट रॅपिड फायर या आपल्या लेक्चरमध्ये घेत असतो. तेच प्रश्न आपण अगदी छान पद्धतीने विश्लेषण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करूयात. तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रापर्यंत लिंक शेअर करा आणि जर व्हिडिओ आवडला तर शेवटी जाताना लाईक जरूर करा. बघत आपण अत्यंत महत्त्वाचे 10 प्रश्न. तत्पूर्वी मागच्या लेक्चरमध्ये जो प्रश्न विचारला होता त्याचेच अगोदर उत्तर आपण जाणून घेऊयात. नुकतेच लॉरियस वर्ल्ड स्पोर्ट्स अवॉर्ड 2026 मध्ये सर्वोत्कृष्ट पुरुष खेळाडू म्हणून कोणाला गौरविण्यात आलेलं आहे? हे व्यक्तिगत स्पेनचे खेळाडू कार्लोस अल्कराज, पर्याय क्रमांक 1 लक्षात ठेवा, जे की टेनिस खेळतात. कार्लोस अल्कराज या वर्षीचं म्हणजे 2026चं ऑस्ट्रेलियन ओपन पुरुष एकेरीचे विजेतेपद कोण असतील? कार्लोस अल्कराज आहेत, लक्षात ठेवा. चला, अत्यंत महत्त्वाचा 10 प्रश्नापैकी पहिला प्रश्न जो तुमच्या समोर आहे. नुकत्याच IPL जो इंडियन प्रीमियर लीग आहे, IPLमध्ये 50 पेक्षा कमी बॉलमध्ये एकापेक्षा जास्त शतके करणारा पहिला भारतीय खेळाडू कोण बनलेला आहे, कोण ठरलेला आहे? म्हणजे कमीत कमी बॉलमध्ये म्हणजे 50 पेक्षा कमी चेंडूमध्ये जे काही शतके आहेत ते शतके करणारा पहिला भारतीय खेळाडू बनले 2 शतके आणि हे येतं अभिषेक शर्मा, पर्याय क्रमांक 3. अभिषेक शर्मा लक्षात ठेवा, सर्वात पहिल्यांदा 2025च्या मॅचमध्ये म्हणजे 2025च्या IPLमध्ये त्यांनी 40 जे बॉल आहेत या 40 बॉलमध्ये 50 केली होती, शतक केलं होतं, लक्षात ठेवा. आणि आता 2026 म्हणजे आता नुकतंच 47 बॉलमध्ये त्यांनी काय केले, शतक केलेलं आहे. असे 2 शतकं आहेत 50 पेक्षा कमी बॉलमध्ये. असे पहिले व्यक्ती अभिषेक शर्मा, लक्षात ठेवा IMP आहे. चला, कमेंट बॉक्समध्ये सांगा अभिषेक शर्मा यांचा IPLमध्ये जो काही संघ आहे तो संघ कोणता आहे, म्हणजे कोणत्या संघाकडून खेळतात अभिषेक शर्मा. जबरदस्त खेळतात, बॅटिंग तुम्हाला माहितीच आहे. ओके, चला 2000 आत्ताच लेटेस्ट म्हणतो मी, 2026 मध्ये ते त्यांचा संघ कोणता आहे कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आणि नुकतंच 19वा जो IPL आहे तो सामना सुरू झालेला आहे. मागच्या वेळेस म्हणजे 18वा IPL जो होता तो रॉयल चॅलेंज बेंगळुरू RCBने जिंकलं होतं. आणि नक्कीच 19वा IPL तुम्ही बघत असाल. ओके, आणि याचं विजेता हे पूर्ण संपूर्ण मॅच झाल्यानंतर आपण विजेता बघणारच आहोत टोटलपणे, लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि सूर्यकुमार यादव यांच्या अंतर्गत जे काही T20चं वर्ल्ड कप पार पडलं नुकतंच, T20 वर्ल्ड कप 2026चं वर्ल्ड कप जे पार पडलं, सूर्यकुमार यादव कॅप्टन होते. ज्या मॅचमध्ये लक्षात ठेवा मॅन ऑफ द सिरीज संजू सॅमसन ठरले आहेत, तुम्हाला माहिती असेल. आपण जिंकलो होतो ही मॅच. चलो, पुढचा प्रश्न, दुसरा प्रश्न. नुकतेच खालीलपैकी कोणत्या देशाने तैमूर या क्षेपणास्त्राचे यशस्वी परीक्षण केले आहे, चाचणी केली आहे? त्याचं नाव आहे तैमूर. तैमूर लक्षात ठेवा, हे एक क्षेपणास्त्र आहे. पाकिस्तानचा पर्याय क्रमांक 4. पाकिस्तानची राजधानी काय असेल? इस्लामाबाद. पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद आहे, लक्षात ठेवा. आणि पाकिस्तान आपल्या शेजारीच आहे. जम्मू काश्मीर, लडाख. ओके, लडाख नाही, जम्मू काश्मीरची सीमा लागते, लडाखची पण सीमा लागते. लडाख, जम्मू काश्मीर, त्यानंतर पंजाब, राजस्थान यांची सीमा ही, गुजरात यांची सीमा ही पाकिस्तान लागलेलं आहे. लक्षात ठेवा, पाकिस्तान IMP आहे. भारत आणि पाकिस्तान दोन्ही देश स्वतंत्र झाले होते 15 ऑगस्ट 1947ला, लक्षात ठेवा. 14 ऑगस्टला पाकिस्तान आणि 15 ऑगस्टला भारत स्वतंत्र झाले होते ब्रिटनपासून. तैमूर IMP आहे. तैमूर. भारत व पाकिस्तान यांच्या दरम्यान जी काही सीमारेषा आहे तर आपण रँड क्लिप रेषा म्हणतो. आपण रँड क्लिप रेषा भारत व पाकिस्तानची सीमारेषा दर्शवते. आणि ड्युरँड रेषा ही भारत व अफगाणिस्तानची सीमा दर्शवते. ड्युरँड रेषा भारत व अफगाणिस्तान, लक्षात ठेवा. भारत व अफगाणिस्तान दरम्यान 106 किलोमीटरची बाउंड्री लागते. लडाखमध्ये 106 किलोमीटरची बाउंड्री लागते. IMP आहे. इराण आणि इस्रायलचा नुकताच संघर्ष सुरू होता. या दोन्ही देशामध्ये संघर्ष जो चालू आहे सगळ्यांना माहीत आहे. ह्याच्यामध्ये अमेरिकानं भाग घेतला. अमेरिका हा जो आहे तो इस्रायलच्या बाजूने आहे. अमेरिकेनं इराणवरती हल्ला करून इराणचा जो सर्वोच्च नेता आहे याला देखील ठार मारलं होतं, अयातुल्ला खमेनी याला. आणि ऑपरेशन एपिक फ्युरीच्या अंतर्गत तुम्हाला माहिती आहे. इराणची राजधानी तेहरान आहे, इस्रायलची राजधानी जेरुसलेम. जेरुसलेम. पुढचं तिसरा प्रश्न. नुकत्याच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने RBIने सततचे अनुपालन न करणे, गंभीर प्रशासकीय समस्या आणि नियमांचे उल्लंघन या कारणामुळे कोणत्या पेमेंट बँकेचा बँकिंग परवाना हा 24 एप्रिल 2026 पासून काय केलं, रद्द केलं आहे? आता आपण वापरू शकणार नाही पेटीएम, लक्षात ठेवा. पेटीएम करू आता कॅन्सल आहे. जो काही परवाना आहे तो परवाना RBIनं त्यांचं जे काही बँकिंग नियमन आहेत ना, हे नियमन
नियमांचं पालन न केल्यामुळं काय केलं आता RBIनं रद्द केलं आहे. पेटीएम लक्षात ठेवा. IMP पर्याय क्रमांक 1. पेटीएम संस्थापक कोण आहेत पेटीएमचे? पेटीएम संस्थापक विजय शेखर शर्मा. विजय शेखर शर्मा लक्षात ठेवा. हे पेटीएमचे संस्थापक आहेत आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे याचे सध्याचे 26वे मुख्य गव्हर्नर कोण असतील? 26वे मुख्य गव्हर्नर आहेत संजय मल्होत्रा. संजय मल्होत्रा लक्षात ठेवा. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा जो ॲक्ट आहे तो 1934चा कायदा आहे. 1935 मध्ये 1 एप्रिल 1935 मध्ये जी स्थापना आहे. सुरुवातीला हेडक्वार्टर होतं मुख्यालय कोलकाता या ठिकाणी. कोलकाता या ठिकाणी मुख्यालय होतं. कोलकात्यावरून मुंबईमध्ये मुख्यालय ट्रान्सफर करण्यात आलं 1937 मध्ये. लक्षात ठेवा. हे प्रश्न पोलीस भरतीला विचारले नुकतंच. पहिले जे काय मुख्य गव्हर्नर होते सगळ्यांना माहिती असेल RBIचे सर ऑस्बॉर्न अर्कल स्मिथ होते आणि पहिले भारतीय गव्हर्नर होते CD देशमुख. RBI जो काही 1949चं राष्ट्रीयकरण देखील करण्यात आलेलं आहे. लक्षात ठेवा. पेटीएम IMP आहे. चला कमेंट बॉक्समध्ये सांगा मला आता फोनपेचे ना संस्थापक कोण आहेत? जे कंटिन्यू आपण सर्वात जास्त आपण फोनपेच वापरतो. हे सध्या संस्थापक कोण आहेत? कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. पुढचा 4था प्रश्न. नुकतेच रजिस्ट्रार जनरल आणि जनगणना आयुक्त कार्यालयाने जनगणना 2027 साठी कोणते राष्ट्रीय टोल फ्री क्रमांक किंवा टोल फ्री हेल्पलाईन क्रमांक सुरू केलं आहे? हे जनगणनासाठीचं टोल फ्री नंबर आहे 1855 पर्याय क्रमांक 2. 1855 लक्षात ठेवा. हे 2027 साठी आहे. 2027 जे काही जनगणना आहे ना 2027 ची जनगणना ही स्वातंत्र्यानंतरची 8वी आणि 19मध्ये 16वी जनगणना आहे जे सुरू झाले 1 एप्रिलला. क्वेश्चन विचारलं तुम्हाला पोलीस भरतीला 1 एप्रिल 2026 पासून पहिल्या टप्प्याचं जे काही मोजणी आहे तो सुरू झालेली आहे. कोण आहेत आयुक्त याचे? 2027च्या किंवा सध्या चालू असलेल्या जनगणनेचे आयुक्त कोण असतील? त्यांचं नाव आहे मृत्युंजय कुमार नारायण. मृत्युंजय कुमार नारायण हे आहेत जनगणनेचे आयुक्त. लक्षात ठेवा. आणि ह्या जनगणनेचे ब्रँड ॲम्बॅसेडर कोण असतील? याचे ॲम्बॅसेडर बनले तर प्रसिद्ध वाळूचे शिल्पकार ओके वाळू शिल्पकार त्यांचं नाव आहे पटनाईक. ओके नाव मला आठवेना आता. ओके पटनाईक लक्षात ठेवा. IMP आहे. नाव तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये आठवत असेल तर सांगून टाका. पटनाईकचे ओडिसाचे आहेत वाळू शिल्पकार आहेत. ओडिसाचे वाळू शिल्पकार. बरं हे जे काही जनगणना आहे ते चालू आहे. सर्वात पहिल्यांदा लॉर्ड मेयो जो व्यक्ती आहे लॉर्ड मेयोनं सर्वात पहिल्यांदा जनगणना केली होती. सर्वांना माहिती आहे 1872 मध्ये तुम्ही इतिहासामध्ये वाचलं असेल. आणि 1881 पासून ना लॉर्ड रिपनच्या कार्यकाळामध्ये दशवार्षिक जनगणना सुरू झाली होती. मग जे काही टोल फ्री क्रमांक आहेत त्यांच्यावरती एक नजर टाकूयात जेणेकरून तुम्हाला पेपरला 100% प्रश्न विचारू शकतील आणि विचारले पण आहे यावर्षीच्या पेपरमध्ये पोलीस भरतीच्या विषय असता. आपलं हे जनरल नॉलेज आहे माहिती पाहिजे कारण आपल्याच कामासाठीचं हे हेल्पलाईन क्रमांक आहे. बघा पहिला आहे 1930 1930 कंटिन्यू कॉल वगैरे केल्यानंतर आपल्याला एक अमिताभ बच्चनचा आवाज येतो बघा. ठीक आहे ना. सायबर गुन्हे लक्षात ठेवा. सायबर गुन्ह्यासाठीच आहे 1930. रेल्वे सुविधेसाठी 139 आहे. लक्षात ठेवा. रेल्वे कर्मचाऱ्यांच्या सुविधेसाठी 1073 आहे. रस्ते अपघात रोखण्यासाठी किंवा रस्ते अपघातासाठी 1073 आहे 1073. त्यानंतर 108 ॲम्ब्युलन्ससाठी आहे. 112 आपत्कालीन सुविधा 1098 म्हणजे 1098 हे चाइल्ड हेल्पलाईनसाठी आहे लहान मुलांसाठी. 1950 आहे नागरिक निवडणुकीसंबंधी तक्रारींचे निवारण करण्यासाठी. खूप IMP लक्षात ठेवा. 1950 नागरिकांसाठी आहे निवडणुकीसाठी. 101 फायर ब्रिगेड आहे. 104 वैद्यकीय सल्ला सेवा महाराष्ट्र शासनाचं 104 नंबरचं हेल्पलाईन क्रमांक लक्षात ठेवा. मेडिकल आपल्याला माहिती पाहिजे असेल तर त्यासाठी आहे. 1093 आहे किनारी सुरक्षेसाठी. किनारी सुरक्षा 1093. 1551 आहे किसान कॉल सेंटरचं हेल्पलाईन नंबर महाराष्ट्रामध्ये. त्यानंतर 1091 आहे महिला संकट प्रतिसाद केंद्र. 1077 आहे आपत्कालीन आणि आपत्ती व्यवस्थापन. लक्षात ठेवा IMP आहे. याच्या व्यतिरिक्त जर कुणाकडं नंबर असतील तर तुम्ही ते लक्षात ठेवा. कंपल्सरी तुमच्या डोक्यामध्ये असायला पाहिजे. चलो पुढचा प्रश्न बघू 5वा. दरवर्षी जागतिक बौद्धिक संपदा मालमत्ता दिन हा कधी साजरा केला जातो? ज्याला आपण वर्ल्ड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी डे म्हणतो आपण. की IP डे थोडक्यात. IP डे हे कधी असतं? दरवर्षी असतं. त्याचं तारीख आहे 26 एप्रिल पर्याय क्रमांक 3. 26 एप्रिल लक्षात ठेवा IMP आहे. आणि या वर्षीचं थीम विषय काय असेल याचं
यंदाचे याचा विषय आहे, ठीक आहे. यंदाचा याचा विषय थीम आहे आय पी अँड स्पोर्ट्स रेडी सेट इनोव्हेट. लक्षात ठेवा, आय पी अँड स्पोर्ट्स रेडी सेट अँड इनोव्हेट हे याचं थीम आहे, विषय आहे. मग रिव्हिजन करूयात एकदा मस्तपैकी आपल्या एप्रिल महिन्यातील जेवढे पण दिनविशेष किंवा दिवस आहेत त्यांच्या वरती. 1 एप्रिलला असतो उत्कल दिवस. 2 एप्रिलला आहे जागतिक स्वमग्नता जागृती दिन किंवा आंतरराष्ट्रीय बालसाहित्य दिन. 4 एप्रिलला असतो जागतिक खान जागृती दिन. 5 एप्रिल आहे राष्ट्रीय सागरी दिन किंवा राष्ट्रीय समता दिवस. 6 एप्रिल आहे आंतरराष्ट्रीय विकास आणि शांततेसाठी क्रीडा दिवस. 7 एप्रिलला जागतिक आरोग्य दिवस. 9 एप्रिलला CRPFचं शौर्य दिवस. 10 एप्रिलला असतो जागतिक होमिओपॅथी दिन, जी सॅम्युअल हानेमान यांची जयंती असते. 11 एप्रिलला जयंती असते महात्मा फुले यांची, जो आपण शिक्षक हक्क दिवस म्हणून साजरा करतो. राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिन आणि महिला सुरक्षा दिवस असतो. त्यानंतर 12 एप्रिलला असतो आंतरराष्ट्रीय मानवी अंतराळ उड्डाण दिवस. 13 एप्रिलला आहे जालियनवाला बाग हत्याकांड दिन किंवा सियाचीन दिवस. 14 एप्रिलला आहे अग्निशमन सेवा दिन, चगास रोग दिवस आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती. 15 एप्रिल असतो महिला बचत दिवस. 16 एप्रिलला आहे जागतिक आवाज दिन. 18 एप्रिलला आहे जागतिक वारसा दिन. 19 एप्रिलला असतो जागतिक यकृत दिवस. 20 एप्रिलला संयुक्त राष्ट्र चायनीज भाषा दिवस आहे. 21 एप्रिलला नागरी सेवा दिवस असतो भारतामध्ये. त्यानंतर 22 एप्रिलला असतो जागतिक वसुंधरा दिन, पृथ्वी दिवस थोडक्यात, वर्ल्ड अर्थ डे. आणि 23 एप्रिलला असतो जागतिक पुस्तक व कॉपीराइट दिन किंवा इंग्रजी भाषा दिवस IMP आहे. 24 एप्रिलला राष्ट्रीय पंचायत राज दिन. 25 एप्रिलला जागतिक मलेरिया दिवस. 26 एप्रिल असतो जागतिक बौद्धिक संपदा मालमत्ता दिन. हे रिव्हिजन आहे. हे रिव्हिजन जेवढं जास्त चांगलं होईल तुमचं, तेवढं जास्त तुम्हाला फायदा आहे. त्यामुळं रिव्हिजन कधीही विसरू नका. कंटिन्यूपणे कंटाळा न करता तुम्हाला दिवस बघायचे आहेत. आणि जे आपलं चालू घडामोडीचे ईबुक आहे, 3 महिन्याचे ईबुक जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च. जर कोणाला पाहिजे असेल तर अगदी ₹20 नाममात्र फीमध्ये तुम्हाला ही PDF मी तुम्हाला WhatsAppला पाठवून देतो. या मला WhatsAppच्या नंबरला मेसेज करायचा आहे. या QR कोडवर तुम्हाला ₹20 पे करायचे, त्याचे स्क्रीनशॉट पाठवून द्यायचा आहे. तुरंत तुम्हाला PDF पाठवून देतो. त्याची तुम्ही स्क्रीनशॉट देखील, त्याची तुम्ही प्रिंट देखील काढून तुमचं रिव्हिजन देखील तुम्ही करू शकता. आणि 1 मेला काय होईल, तुमचं एप्रिल महिन्याचं संपूर्ण ईबुक लॉन्च होईल. पुढचा प्रश्न, 6वा प्रश्न. नुकत्याच आलेल्या नाईट फ्रँकच्या वेल्थ रिपोर्ट 2026 नुसार जागतिक अतिश्रीमंताच्या क्रमवारीत भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो? अतिश्रीमंताच्या क्रमवारीमध्ये भारताच्या जगामध्ये 6वा क्रमांक लागतो. पर्याय क्रमांक 4 लक्षात ठेवा. 6वा IMP आहे. 1 नंबरला कोण आहे? 1 नंबरला अमेरिका आहे. म्हणजेच हे वेल्थ म्हणजे संपत्तीच्या रिपोर्टमध्ये भारतात जगामध्ये 6वा क्रमांक लागतो. मग जे लेटेस्ट आलेले काही निर्देशांक होते, इंडेक्स आहे, त्यांच्यावरती एकदा आपण रिव्हिजन करू. मानव विकास निर्देशांक म्हणजे HDI इंडेक्समध्ये भारत हा 130व्या क्रमांकावरती येतो. वृत्तपत्र स्वातंत्र्य निर्देशांकामध्ये भारत हा 151व्या क्रमांकावरती आहे. भ्रष्टाचार निर्देशांकामध्ये भारत हा 91व्या क्रमांकावरती आहे. जागतिक शांतता निर्देशांकामध्ये भारत हा 115व्या क्रमांकावरती येतो. जागतिक आनंद निर्देशांकामध्ये भारत हा 116व्या क्रमांकावरती आहे. ग्लोबल फायर पॉवर इंडेक्समध्ये भारत हा 4थ्या क्रमांकावरती आहे. हवामान बदल प्रतिसाद निर्देशांकामध्ये भारत हा 10व्या क्रमांकावरती. बघा, काही निर्देशांक 2025चे आहेत, काही निर्देशांक 2026चे आहेत. जे आलेले आहेत 2026चे ते मी लावलेलं आहे. जे अजून आलेले नाही 2026चे ते मी जुनेच लावलेले आहेत, लक्षात ठेवा. हेनले पासपोर्ट इंडेक्स 2026 मध्ये फेब्रुवारीमध्ये 75व्या क्रमांकावरती भारत आहे. ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्समध्ये 131वा क्रमांक भारताचा आहे. जागतिक शाश्वत विकास निर्देशांकामध्ये भारत हा 99व्या क्रमांकावरती आहे. जागतिक नवोपक्रम निर्देशांकामध्ये भारत हा 38व्या क्रमांकावरती आहे. आणि डिजिटल नोमॅडमध्ये देखील 38व्या क्रमांकावरती भारत आहे. गुंतवणूक जोखीम आणि लवचिकता निर्देशांकामध्ये 155वा क्रमांक भारताचा लागतो संपूर्ण जगामध्ये. रूल ऑफ लॉ इंडेक्समध्ये 86व्या क्रमांकावरती भारत आहे. मर्सर CFA इन्स्टिट्यूट ग्लोबल पेन्शन इंडेक्स 2025 ह्याच्यामध्ये भारत हा 52व्या क्रमांकावर आहे. जागतिक विकास प्रतिबद्धता निर्देशांक ह्याच्यामध्ये भारत हा 36व्या क्रमांकावरती आहे, लक्षात ठेवा. ग्लोबल सॉफ्ट पॉवर इंडेक्समध्ये 32व्या क्रमांकावरती भारत आहे. 2026 इंडेक्स आहे. आशिया मॅन्युफॅक्चर निर्देशांक 2026 6व्या क्रमांकावरती भारत आहे. IPO मध्ये 3रा आणि जागतिक दहशतवाद निर्देशांक खूप IMP आहे, 13व्या क्रमांकावरती भारत आहे. चला, 7वा प्रश्न. नुकतेच नीती आयोगाचे नवीन उपाध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न, नक्कीच तुम्हाला पेपरला येईलच. हे व्यक्ती नवीन म्हटलं तर पूर्वी होते सुमन
बेरी आणि सुमन बेरी यांच्या ठिकाणी आता नवीन बनलं तर अशोक कुमार लाहिरी, ए के लाहिरी. तुम्हाला पेपरला ए के लाहिरी असंही विचारू शकता, लक्षात ठेवा. ए के लाहिरी म्हणजेच अशोक कुमार लाहिरी, हे आता अशोक कुमार लाहिरी. उपाध्यक्ष बनलेत IMP आणि अध्यक्ष कोण असतील तर नरेंद्र मोदी. ठीक आहे, हे आहेत अध्यक्ष, हे आहेत उपाध्यक्ष. नीती आयोग जे आलेलं होतं सगळ्यांना माहिती असेल 1 जानेवारीला आलेलं आहे. 1 जानेवारी 2015 मध्ये आलं होतं. नीती आयोग नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया म्हणतो आपण. चीनच्या धर्तीवरती आपण आणलेलं आहे. हे एक सरकारला थिंक टँक म्हणून काम करतं, लक्षात ठेवा. थिंक टँक म्हणून काम करतं. जो योजना आयोग आहे ना, नियोजन आयोग किंवा योजना आयोग, या योजना आयोगाच्या ठिकाणी हे आलेलं आहे. योजना आयोग किंवा नियोजन आयोग म्हणतो आपण, याच्या ठिकाणी आलेलं आहे. ह्याची स्थापना झाली होती 1950 मध्ये. सध्या ह्या नीती आयोगाचे जे काही CEO आहेत ना, हे कोण असतील तर तिथं निधी छिब्बर. सध्या तात्पुरते CEO बनले तर निधी छिब्बर, लक्षात ठेवा. म्हणजे अध्यक्ष झाले नरेंद्र मोदी, उपाध्यक्ष झाले आता अशोक कुमार लाहिरी आणि CEO झाले निधी छिब्बर. लक्षात ठेवा, पहिले अध्यक्ष नरेंद्र मोदी, आता पण अध्यक्ष नरेंद्र मोदीच आहेत. अरविंद पानगडिया हे नीती आयोगाचे पहिले उपाध्यक्ष होते. लक्षात ठेवा, अरविंद पानगडिया हे नीती आयोगाचे पहिले उपाध्यक्ष होते, जे सध्या आता 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष बनले आहेत, अरविंद पानगडिया. आणि सिंधुश्री खुल्लर हे पहिले CEO होते, आता CEO होते निधी छिब्बर. नीती आयोग, लक्षात ठेवा. नीती आयोगामध्ये याच्या सहित अजून जे काही मेंबर आहेत ना, सदस्य म्हणतो आपण, ह्या 5 सदस्यांची रचना, 5 सदस्य नियुक्ती देखील करण्यात आलेली आहे. पूर्णवेळ सदस्य म्हणतो आपण 5 आहेत. कोण कोण आहेत हे? एक आहेत राजीव गौबा, KV राजू, गोवर्धन दास, M श्रीनिवास आणि अभय करंदीकर. लक्षात ठेवा, हे तुम्हाला क्वेश्चन विचारू शकता, स्टार मार्क लावा ह्याला, IMP आहे. आणि जे काय अशोक कुमार लाहिरी होते, हे 25 एप्रिल 2026 पासून उपाध्यक्ष राहतील. हे अर्थशास्त्रज्ञ आहेत आणि माजी मुख्य आर्थिक सल्लागार देखील आहेत भारताचे. माजी मुख्य आर्थिक सल्लागार भारताचे येतात, लक्षात ठेवा IMP. चला, 8वा प्रश्न पुढचा. नुकतेच खालीलपैकी कोणत्या संस्थेने रोमन अवकाश दुर्बीण लॉन्च केलं आहे? हे रोमन अवकाश दुर्बीण लॉन्च केलं नासा जी अमेरिकेची संशोधन संस्था आहे, अंतराळ संशोधन संस्था नासा. लक्षात ठेवा, नासाने मंगळवारी एका नवीन दुर्बिणीचे अनावरण केले आहे, जी आपल्या सूर्यमालेतील ग्रहांसाठी विश्वाच्या विशाल भागांचे निरीक्षण करेल आणि डार्क मॅटर, डार्क एनर्जीच्या रहस्यांचा अभ्यास करेल किंवा शोध घेईल. रोमन अवकाश दुर्बिणीवर हजारो ग्रहांचा शोध लागण्याची अपेक्षा आहे, लक्षात ठेवा. नासाला एक व्यक्ती होते, नासाचे अंतराळवीर होते, रोमन. यांच्या नावानं ह्याला नाव ठेवण्यात आले या दुर्बिणीला. ॲक्च्युली दुर्बिणीचा शोध कोण लावला असेल? दुर्बिणीचा हे विज्ञानामध्ये येतं. दुर्बिणीचा शोध कोण लावला असेल तर त्या येतं. ठीक आहे, दुर्बिणीचा शोध कोण लावलाय ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. दुर्बिणीचा शोध ज्यांनी लावलं होतं ना, त्यांनीच शनी ग्रहाचा देखील शोध लावलाय. कोण आहे ते व्यक्ती सांगा? ESA ज्याला आपण युरोपियन स्पेस एजन्सी म्हणतो, इस्रो भारताची आहे, रॉसकॉस्मॉस ही रशियाची आहे. रशियाची अंतराळ संशोधन संस्था, लक्षात ठेवा. पुढचा 9वा प्रश्न. नुकतेच आलेले द क्युरियस अँड द क्लासिफाईड हे पुस्तक कोणाचे आहे? द क्युरियस अँड द क्लासिफाईड हे पुस्तक आहे जनरल मनोज मुकुंद नरवाणे यांचं, पर्याय क्रमांक 4. हे भारताचे 28व्या क्रमांकाचे भूदल प्रमुख होते. लक्षात ठेवा. सध्या भूदल प्रमुख कोण असतील? उपेंद्र द्विवेदी आहेत. ह्यांच्या पूर्वी ह्यांचं आणखी एक पुस्तक आलं होतं, 4 स्टार ऑफ डेस्टिनी. 4 स्टार ऑफ डेस्टिनी, लक्षात ठेवा. हे पुस्तक खूप चर्चेमध्ये होतं काही दिवसापूर्वी. हे पुस्तक यांचंच आहे, मनोज मुकुंद नरवाणे यांचं. कळतं का? आणि अरुंधती रॉय यांचं एक पुस्तक आलं होतं मार्केटमध्ये, ज्याला पुरस्कार देखील भेटलेला आहे. कुठलं? मदर मेरी कम्स टू मी. मदर मेरी कम्स टू मी हे पुस्तक कोणाचं असेल? हे पुस्तक आहे अरुंधती रॉय यांचं. सुधा मूर्ती यांचं पुस्तक आलं होतं, टाइड्स ऑफ टाइम. टाइड्स ऑफ टाइम नावाचं हे लेटेस्ट मी पुस्तक सांगतोय, दोन्ही पण. ह्याचे व्यतिरिक्त जे पुस्तक आहेत त्यांच्यावरती एकदा नजर टाकत आपण, जे खूप खूप IMP आहेत. वाय द कॉन्स्टिट्यूशन मॅटर्स हे पुस्तक आहे DY चंद्रचूड यांचं. जस्टिस डिनाईड जस्टिस लॉस्ट हे पुस्तक आहे कांचन चक्रवर्ती यांचं. मदर मेरी कम्स टू मी अरुंधती रॉय. ऑपरेशन सिंदूर हे पुस्तक आहे KGS धिल्लन यांचं. इन प्रेज ऑफ कोएलेशन पॉलिटिक्स हे पुस्तक आहे मनोज कुमार यांचं. डिफरंट बट नो लेस हे पुस्तक आहे अनुपम खेर यांचं.
डेमोक्रेसी हार्टलँड हे पुस्तक SY कुरेशी यांचं आहे. आणि डेमोग्राफी रिप्रेझेंटेशन डिलिमिटेशन द नॉर्थ साऊथ इंडिया डिवायडेड इन इंडिया हे पुस्तक कोणाचं असेल? हे पुस्तक आहे रवी के मिश्रा यांचं. चला पुढचा अंतिम 10वा प्रश्न. नुकतेच केंद्रीय रेल्वे मंत्री आहेत अश्विनी वैष्णव यांनी कोणत्या ठिकाणी आदित्य हाय स्पीड बुलेट ट्रेन उत्पादन सुविधेचे उद्घाटन केलेलं आहे? बुलेट ट्रेन हे BEML ने सुरू केलं आहे. कुठे येतं? तर हे बेंगळुरूमध्ये येतं, पर्याय क्रमांक 1. कर्नाटकची राजधानी ते बेंगळुरू. आदित्य हाय स्पीड बुलेट ट्रेन. अच्छा, बुलेट ट्रेन जी आहे ना, ही बुलेट ट्रेन धावणार आहे कुठून ते कुठपर्यंत? बुलेट ट्रेन भारतातील पहिली बुलेट ट्रेन धावणार आहे मुंबई ते अहमदाबाद. मुंबई ते गांधीनगर नाही, मुंबई ते गांधीनगर दरम्यान महाराष्ट्रातील पहिली वंदे भारत धावलेली आहे. तुम्हाला माहिती असेल. मुंबई ते अहमदाबाद भारतातील पहिली बुलेट ट्रेन IMP आहे. लक्षात ठेवा. 2027 मध्ये हे धावेल आणि पूर्ण मुंबई ते अहमदाबाद दरम्यान धावणार नाही हे. ओके. हे सुरू होईल पहिल्यांदा सुरतपासून वापीपर्यंत. सुरत ते वापी दरम्यान पहिली बुलेट ट्रेन धावेल. नंतर मग हळूहळू जे टोटलपणे मार्ग तयार होईल त्यानंतर मग मुंबई ते अहमदाबाद धावेल. हे लक्षात ठेवा तुम्ही. ठीक आहे. बुलेट ट्रेन जी आहे ना, ही जपानची कंपनी आहे, शिकानसेन कंपनी. कुठली? शिकानसेन कंपनी जी काय करते? बुलेट ट्रेन बनवते. अच्छा, भारतातील पहिली फर्स्ट वंदे भारत जी ट्रेन होती ही कुठे धावली होती? तर ते आहे दिल्ली ते वाराणसी. दिल्ली ते वाराणसी पहिली वंदे भारत आहे. अच्छा, मग पहिली फर्स्ट वंदे भारत स्लीपर ट्रेन, भारतातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन कुठे धावली होती? ही आहे हावडा ते गुवाहाटी किंवा गुवाहाटी ते हावडा. लक्षात ठेवा. ही आहे स्लीपर ट्रेन. वंदे भारतमध्ये दोन्ही पण लक्षात ठेवायचं आहे. अश्विनी वैष्णव हे केंद्रीय रेल्वे मंत्रालयाचे मंत्री आहेत. बेंगळुरू. अच्छा, बेंगळुरूमध्ये ना एक ठिकाण आहे, खूप कमी वेळेस तुम्ही ऐकलं असेल माझ्याकडून हे. ओके, बेंगळुरू एक ठिकाण आहे येलाहंका. लक्षात ठेवा, येलाहंका बेंगळुरूमध्ये येतं. या ठिकाणी काय तयार होतात? या ठिकाणी रेल्वेचे चाके तयार होतात. चाक रेल्वे चाके. ओके, व्हील फॅक्टरी आहे या ठिकाणी येलाहंका बेंगळुरूमध्ये. लक्षात ठेवा. चला, हे होते अत्यंत महत्त्वाचे प्रश्न, महत्त्वाचं त्याचं विश्लेषण. जर कोणाला ऑफलाईनची स्पेशल GKची बॅच लावायची असेल, फक्त लक्षात ठेवा ही ऑफलाईनची बॅच राहणार आहे. ओके, ही ऑफलाईनची बॅच आहे फक्त आणि फक्त. ही बॅच सोलापूरमध्ये राहणार आहे. 7 मे पासून बॅच सुरू होईल. ज्यांना कोणाला घ्यायचं आहे तुम्ही बॅचला येऊ शकता, दिलेल्या नंबरवरती संपर्क करू शकता. आणि जर एकदा तुम्ही बॅच केलात ना, तुम्हाला GK अगदी व्यवस्थितपणे मुळासहित संपूर्णतः माहिती होऊन जाईल. 90 दिवसांची बॅच आहे. 3 महिन्यामध्ये तुमचं कंप्लीट होऊन जाईल. तुम्ही कुठल्याही ठिकाणातून असाल तरी सोलापूरमध्ये तुम्ही येऊ शकता, राहू शकता. आणि ठीक आहे, बॅच आहे GKची बॅच. जर तुम्हाला GKला मार्क कमी पडत असतील तर गॅरंटी सांगतो तुम्ही एक बॅच करा, नक्की तुम्हाला मार्क मिळतीलच. ओके, चला कालच्या किंवा मागच्या क्वेश्चनवरती एकदा रिव्हिजन आपण टाकूयात. नुकतेच जगातील पहिले कायमस्वरूपी अणुकचरा तिजोरी कोणत्या देशाने उभारली आहे? तर आहे फिनलँड. 25 मे ते 6 जून 2026 दरम्यान कोणत्या राज्यात SAF महिला चॅम्पियनशिप 2026चे आयोजन करण्यात आलेलं आहे? हे आहे गोवा. नुकतेच राष्ट्रीय पोषण पंधरवडा जनजागृती मोहिमेत महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याने प्रथम क्रमांक पटकावले आहे? हे आहे अहिल्यानगर. नुकतेच आलेल्या अहवालानुसार भारतात परकीय प्रत्यक्ष गुंतवणुकीत म्हणजे FDI मध्ये पहिल्या क्रमांकावर कोणता राज्य आहे? हा आहे महाराष्ट्र. नुकतेच HCL स्क्वॅश PSA चॅलेंजर टूर 2026चे विजेतेपद कोणी पटकावले आहे? हे आहे सूरज चंद. नुकतेच 4थ्या भारत आफ्रिका मंच शिखर परिषदेचे 2026चे आयोजन कुठे करण्यात आलं आहे? हे आहे नवी दिल्ली. नुकतेच RBIच्या केंद्रीकृत पेमेंट प्रणालीमध्ये सामील होणारी पहिली फिनटेक कंपनी कोणती ठरली आहे? ही आहे पे पॉइंट इंडिया. कोणत्या राज्याने UPSC तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी CM इन्स्पायर योजना सुरू केली आहे? ही आहे मेघालय. नुकतेच कोणत्या देशात महाराजा रणजित सिंग यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आलं आहे? हे आहे मलावी. आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कोणत्या ठिकाणी गोदा ते नर्मदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलयात्रा सुरू करण्यात आले? श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर पासून. हे होते अत्यंत महत्त्वाचे प्रश्न. चला, या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. नुकतेच कोणत्या राज्याने इंग्रजीसोबत खासी आणि गारो या 2 भाषांना अधिकृत राज्यभाषा म्हणून काय केलं? मान्यता दिलेलं आहे. ऑप्शन तुमच्या समोर आहेत. उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. व्हिडिओला एकदा लाईक करा आवडला तर, आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. ओके, ज्यांनी कोणी अजून आपलं अनुभवश्रीचं ॲप आहे, ॲप इन्स्टॉल केलं नसेल तर नक्कीच ॲप एकदा इन्स्टॉल करून ठेवा. आणि या ठिकाणी स्कॅन करून तुम्ही ॲप इन्स्टॉल करा. ज्या ठिकाणी तुम्हाला स्पेशल GKची बॅच वगैरे भेटून जाईल.
आपलं टेलिग्राम चॅनल आहे. नक्कीच ह्या टेलिग्राम चॅनलचा पण तुम्ही फायदा नक्कीच घेऊ शकता. इंस्टाग्राम आहे, त्याला देखील फॉलो करा या ठिकाणी स्कॅन करून. चला थांबूयात आपण. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि भेटूयात नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत पाहत राहा अनुभव स्टडी. थँक यू. जय हिंद.